नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चरला आपण जॉग्रफीचा जो आपण पार्ट चालू केलेला आहे दॅट इज ओशिनोग्राफी तो आपण चालू करणार आहोत. नाव यस गिव्ह मी अ मिनिट. ओके, सो नाव लास्ट लेक्चरला आपण ओशिनोग्राफीचा पार्ट 1 बघितलेला. आज आपण पार्ट 2 दॅट इज मायनर रिलीफ फीचर्स आपण बघणार आहोत. माझं नाव रविराज घाटे आणि हे जे पिक्चर तुम्ही बघत आहात तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहात की हे जे पिक्चर आहे हे कसलं आहे. ओके, लेट्स सी. मायनर रिलीफ फीचर्समध्ये काय काय येतं आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. सर्वात आधी ओसिनिक डिप्स और ट्रेंचेस. डिप्सचा अर्थ काय असतो आहे? एक खड्डा असतो आहे. ट्रेनचा अर्थसुद्धा काय असतो आहे? खड्डा असतो आहे. सी हे जे ओसिनिक डीप ट्रेंचेस आहेत ते खूप स्टीप साइडेड असतात. ठीक आहे, त्यांचे जो साईड्स असतात ते खूप स्टीप असतात आणि त्या दोन स्टीप साईड्समध्ये हे असे एकदम स्टीप साईड्स असतात आणि हे मध्ये एक एकदम नॅरो बेसिन्स असतात. थोडक्यात काय हे काय आहेत? हे आहेत डिप्रेशन्स आहेत. ठीक आहे, देन दीज आर दी डीपेस्ट पार्ट ऑफ दी ओशन्स. ओशनचे ते सगळ्यात डीपेस्ट पार्ट आहेत. आपलं तुम्ही मारियाना ट्रेंच हे नाव ऐकलेलं असेल. येस, आपण तेच बघत आहोत, ओशन डिप्स अँड द ट्रेंचेस. बरं, आता हे ओरिजिन कसे होतात? तर ओरिजिन यांचं प्युअरली टेक्टॉनिक ओरिजिन असतं. टेक्टॉनिक ओरिजिनमध्ये कसं काय, जर ओसिन आणि कॉन्टिनेंटल प्लेटचं कन्व्हर्जन झालं तर आपल्याला हे बघायला भेटतं, किंवा ओसिन प्लेटचं कन्व्हर्जन झालं तर आपल्याला डिप्स बघायला भेटतात. थोडक्यात काय, इट इज अ कन्व्हर्जन बाउंड्री फिनॉमिनॉन. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ते सापडतात कुठे? ते जे कॉन्टिनेंटल जी आपली मार्जिन असते, कॉन्टिनेंटल मार्जिनच्या फ्रिंजेसवर, दॅट इज कॉन्टिनेंटल मार्जिनच्या बाउंड्रीवर आपल्याला सापडतात. आणि स्पेसिफिकली जर बघायला गेलं तर मोस्ट प्रपोर्शनमध्ये ते आपल्याला कॉन्टिनेंटल स्लोपवर सापडतात. कॉन्टिनेंटल स्लोपवर आणि आयलंडच्या आजूबाजूला सापडतात. आता कॉन्टिनेंटल स्लोप म्हणजे काय हे तर आपण बघितलेलं. आता आयलंड आर्क म्हणजे कोणकोणते बघा. आता ॲल्युशन आयलंड्स आहेत, आपले मालदीव्स आहेत, लक्षद्वीप आहेत, किंवा अंदमान आणि निकोबार हे आयलंड्स आहेत. यांना काय बोलतात? आयलंड आर्क बोलतात. आर्क म्हणजे काय? एकामागे एक एन नंबर्स ऑफ आयलंड्स येथे आहेत. सो हे जे आयलंड्स आहेत यांच्या आजूबाजूला आपल्याला काय बघायला भेटतं आहे? आपल्याला काय बघायला भेटतं आहे? ट्रेंचेस बघायला भेटतात, दॅट इज डिप्स बघायला भेटतात. ओके, नंतर जर एखाद्या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला जर फोल्ड माउंटन्स असतील किंवा आयलंडच्या चेन्स असतील तर तिथे आपल्याला जे डिप्स कसे बघायला भेटतात ते पॅरलली बघायला भेटतात. आता फोल्ड माउंटन्स, कॅन यू प्लीज प्रोव्हाइड मी द एक्झाम्पल्स ऑफ फोल्ड माउंटन्स अलॉंग दी शोर? येस, आपल्याकडे कोणकोणते आहेत? रॉकीज आहे आणि अँडीज आहेत, अजून आल्प्स आहेत आपल्याकडे. बरे, वेस्टर्न घाट हे फोल्ड माउंटन आहेत की ब्लॉक माउंटन्स आहेत? येस, दीज आर दी फोल्ड माउंटन्स. ठीक आहे, सो आपल्या वेस्टर्न घाटच्या आजूबाजूला, रॉकीजच्या, अँडीजच्या आणि आल्प्सच्या आजूबाजूला आपल्याला जे ट्रेंचेस बघायला भेटतात ते कसे असतात? पॅरलल रन करतात. सो जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, पॅसिफिक ओशनमध्ये जी सगळ्यात फेमस आहे दॅट इज मरियाना ट्रेंच. ठीक आहे, जी पॅसिफिक ओशनमध्ये गुआम आयलंडच्या आजूबाजूला सापडते. ही जगातली सगळ्यात डीपेस्ट ट्रेंच आहे. असं म्हणतात की त्याची जी खोली आहे, म्हणजे जो ओशन बेस आहे ॲबिझल प्लेन त्याच्यापेक्षा खालती तो 11 किलोमीटर खालती आहे. ठीक आहे, सो ओशन सरफेस आधीच ओशन सरफेसपासून बेसिन प्रोबॅबली 3 ते 6,000 मीटर खाली असतो. म्हणजे आपण 6 किलोमीटर पकडूया आणि मग अजून खाली 11 किलोमीटर म्हणजे एकूण असं म्हणतात की त्याची जी डेप्थ येते ती सरफेसपासून किती जाते? मग आता 17 किलोमीटर जाते. प्रोबॅबली त्याच्यापेक्षाही डीप ती असू शकते. सो मारियाना ट्रेंच, गुआम आयलंड, पॅसिफिक ओशन हे नाव लक्षात ठेवा. बरे, हे ज्या ट्रेन्स आहेत दीज आर ऑलवेज असोसिएटेड विथ दी ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज अँड स्ट्रॉंग अर्थक्वेक्स. ठीक आहे, जिथे ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज जिथे थोडक्यात काय, जिथे जिथे आपल्या टेक्टॉनिक प्लेटची मुवमेंट बघायला भेटते तिथे तिथे आपल्याला ट्रेंचेस बघायला भेटतात. आणि या अलॉंग दी ट्रेंचेस जर अर्थक्वेक झाले तर त्यांचा फोकस कसा असेल? डीप असेल. बट ऑब्वियस. सो इन एन ॲव्हरेज जगामध्ये आत्तापर्यंत 27 डिप्स शोधण्यात आलेल्या आहेत. त्यातल्या सगळ्यात जास्त 32 पॅसिफिक ओशनमध्ये आहेत, 19 त्याच्यानंतर अटलांटिक ओशनमध्ये आहे आणि 6 आपल्या इंडियन ओशनमध्ये आहेत. ओके, सो गोईंग फॉरवर्ड, देन जो आपण नेक्स्ट मायनर रिलीफ फीचर्स बघणार आहोत त्याला आपण मिड ओशनिक रिजन किंवा MOR किंवा सबमराईन रिजेस बोलतो. आता सबमराईन या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, राईट? सबमराईन म्हणजे काय? येस, पाण्याखाली जे असलेलं त्याला आपण सबमराईन बोलतो. रिज म्हणजे काय? रिज म्हणजे काय असते? माउंटेन सिस्टीम असते. एक हिमालयन रिज असते, राईट? हिमालयन माउंटेन सिस्टीम आहे, राईट? किंवा मिड ओशनिक रिज म्हणजे ओशनच्या मधोमध असलेले माउंटेन सिस्टीम. बरे, हे काय असतंय? हे काय असतं? इथे या फिगरमध्ये बघा, मी तरी इथे एकदा ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. हे एक माउंटेन सिस्टीम असते
आणि ही एक माउंटेन सिस्टीम असते आणि इथे मधोमध काय असतंय, खड्डा असतोय. सी हे आपण प्लेट टेक्टोनिक्समध्ये बघू, डोंट वरी. सी हा जो पोर्शन आहे हे एक माउंटेन सिस्टीम आणि हा जो पोर्शन आहे ही एक माउंटेन सिस्टीम, राईट. आणि मग याच्या मधोमध काय येतोय, आपल्याला खड्डा बघायला भेटतोय. सो ही जी सिस्टीम आहे, ही पूर्ण जी सिस्टीम आहे, या सिस्टीमला काय बोलतात, सबमराईन रिजेस किंवा MOR, मिड ओशिनिक रिजेस बोलतात. हे प्लेट्स असे मूव्ह होतात. हे प्लेट्स असे मूव्ह का होतात हे आपण प्लेट टेक्टोनिक्स थेरीमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही ती फिगर नसेल बघितलेली किंवा ते लेक्चर नसेल बघितलेलं, सो प्लीज प्लेलिस्टमध्ये जा आणि ती फिगर बघून घ्या. हे एकदम हॉट टॉपिक्स आहेत आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो नाव गोईंग अगेन टुवर्ड्स दी सॉरी. सी हे काय असतात, टू चेन्स ऑफ माउंटन्स. आपण बघितलं टू चेन्स ऑफ माउंटन्स असतात विच आर सेपरेटेड बाय दी लार्ज डिप्रेशन. हे आपण लार्ज डिप्रेशनसुद्धा बघितलं. आणि हे कुठे बघायला भेटतात ही स्पेसिफिक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दीज आर ऑनली फाउंड ॲट दी डायव्हर्जंट बाउंड्री. ठीक आहे, कन्व्हर्जंट बाउंड्रीच्या इथे आपल्याला MOR बघायला भेटत नाहीत. बरे, यांची जगातली लांबी किती आहे, 75,000 किलोमीटर यांची लांबी आहे आणि जगातले सर्वात लार्जेस्ट लॉंगेस्ट चेन आहेत आपल्या अर्थवर अस्तित्वात असलेले. नाव अगेन ट्रेंचेस सर्कस, these are also of tectonic origin and they provide evidence to the plate tectonic theory. प्लेट टेक्टोनिक्स थेरीला एक एव्हिडन्स दिला आहे आणि MORचा जेव्हा शोध लागला तेव्हा प्लेट टेक्टोनिक्स थेरी ही बरोबर आहे हे सायंटिस्टने शोधून काढलं. आता फॉर एक्झाम्पल जो आईसलँड माहिती आहे आपल्याला कुठे आहे, आईसलँड कुठे आहे माहीत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, नसेल माहिती तो सर्च करा आणि मग कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तो कुठे आहे, राईट. सो आईसलँड हा जो ही जी कंट्री आहे, ही कंट्री काय आहे, मिड अटलांटिक रिज जी आहे ना, मिड अटलांटिक रिज याचा एक छोटासा पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल हे जे समुद्र सपाटी असेल आणि एक वरती असं एक रिज येते, सो हा जो पोर्शन आपण त्याला काय म्हणतो, कंट्री, आपण एक आयलंड कन्सिडर करतो आणि मग त्याला आपण आईसलँड कन्सिडर केलेला आहे आणि ती कंट्री झालेली आहे. गोईंग फॉरवर्ड या फोटोमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. सी हे जे व्हाईट लाईन्स दाखवलेले आहेत ना, ह्या व्हाईट लाईन्स काय आहे, या सगळ्या मिड ओशिनिक रिजेस आहेत. ठीक आहे, मिड ओशिनिक रिजेस. आपल्या इंडियन ओशनमध्ये सुद्धा मिड ओशिनिक रिजेस आहेत, अटलांटिक ओशनमध्ये सगळ्या मिड ओशिनिक रिजेस आहेत आणि पॅसिफिक ओशनमध्ये सुद्धा मिड ओशिनिक रिजेस आहे. आता पॅसिफिक ओशनमध्ये बघायचं हे काय, सी पॅसिफिक ओशनमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा की पॅसिफिक ओशनच्या ईस्टर्न कोस्टला आणि पॅसिफिक ओशनच्या वेस्टर्न कोस्टला आपल्याला प्रिडॉमिनंटली आपल्याला मिड ओशनिक रिजेस बघायला भेटतात. आता मिड ओशनिक रिजेस नाव जरी मिड असेल पण ते एक्झॅक्टली मिडलला सापडत नाही आहे. फक्त अटलांटिक ओशनच्या मिडलला आपल्याला रिजेस सापडत आहेत, पॅसिफिकच्या मिडलला नाही आहे, एका साईडला आहेत आणि ह्या इंडियन ओशनमध्ये सुद्धा त्या एका साईडला आहेत. आता इथे बघा, जेव्हा ही प्लेट इकडे मूव्ह होणार आणि ही प्लेट इकडे मूव्ह होणार तेव्हा त्या दोघांच्या कन्व्हर्जन्समुळे आपल्याला काय बघायला भेटेल, कन्व्हर्जन्समुळे बघायला भेटेल का, नाही, राईट. आपल्याला कशामुळे बघायला भेटेल, डायव्हर्जन्समुळे बघायला भेटेल. सो जेव्हा अमेरिकन प्लेट इकडे मूव्ह होणार आणि पॅसिफिक प्लेट विरुद्ध दिशेला जाणार तेव्हा आपल्याला इथे काय बघायला भेटणार आहे, मिड ओशनिक रिज बघायला भेटणार आहे. ही फिगर तुमच्यासाठी तशी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची नाही आहे. जर जॉग्राफी ऑप्शनल असेल तुमचा तर तुम्हाला ही फिगर ड्रॉ करावी लागले, अदरवाईज देर इज नो नीड टू रिमेंबर दिस फिगर. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण वापरली. नेक्स्ट मायनर फीचर आहे ॲबिझल प्लेन. सी ॲबिझल या शब्दाचं, ॲबिझल या शब्दाचा अर्थ काय असतो, दॅट इज सबमराईन बिलो दी सी वॉटर. सी सर्फेसच्या खालती जे काय असेल त्याला आपण काय बोलतो आहे, येस, ॲबिझल प्लेन. आता आपण ॲबिझल प्लेन बघितलं किंवा ॲबिझल हिल्स पण तुम्ही बघितलेले आहेत. ओके, सो या ॲबिझल हिलच्या एकूण 4 प्रकार आहेत. तसे प्रिडॉमिनेटली तसे 2च आहेत, सी माउंट आणि गयट. सो आपण ह्या 2च एकदम बघणार आहोत कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या 2च महत्त्वाच्या आहेत. नाव सी माउंट काय असतं, इथे एकदम छान डेफिनेशन दिलेलं आहे. सी माउंट काय असते, पॉइंटेड समिट्स असतात, राईट. त्याचं जे टोक असतं, त्याचं जे शिखर असतं त्या माउंटचं, त्याचं कसं असतं, पॉइंटेड असतं. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ते, इट डज नॉट रिच दी सर्फेस ऑफ ओशिन. ठीक आहे, सर्फेस ऑफ ओशिनच्या तर वरती येत नाहीत आणि त्यांचं समिट कसे असतात, पॉइंटेड असतात. त्यांना काय बोलतो आपण, सी माउंट बोलतो. सी माउंट आर दी वोल्कॅनिक ओरिजिन, बट ऑब्वियस, राईट. हे सगळे माउंटन्स, हिल्स, गयट्स हे सगळे वोल्कॅनिक ओरिजिन्सच असतात. आता एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, एम्परर सी माउंट. एम्परर सी माउंट आपल्याला कुठे सापडतो, एम्परर सी माउंट लक्षात ठेवा, हवाईन आयलंडच्या आजूबाजूला आणि पॅसिफिक ओशनच्या मध्ये आपल्याला एम्परर सी माउंट सापडतो. नेक्स्ट आहे गयोट. आता गयोट काय असतोय, इथे बघा या फिगरमध्ये बघा, आधी एक वोल्कॅनिक आयलंड असतोय, वोल्कॅनिक आयलंडचे इथे इरोजन होतंय, इरोजन झालं की मग इथे आपल्याला काय भेटतोय, मग गयोट भेटतोय. गयोटला तुम्ही कसं डिफाईन करणार, गयोट इज अ फ्लॅट टॉप माउंटेन सी माउंट. ठीक आहे, आणि इट इज ऑल्सो नोन ॲज दी गयोट. अँड दीज थिंग्स दॅट इज सी माउंट आणि गयोट आर व्हेरी
कॉमन इन दी पॅसिफिक ओशिन. का पॅसिफिक ओशिनमध्ये आपल्याला हे का कॉमनली दिसत आहेत? बिकॉज आपल्याला माहिती आहे पॅसिफिक ओशिन इट इज एन्क्लोज बाय दी पॅसिफिक रिंग ऑफ फायर, आणि अलॉंग दी रिंग ऑफ फायर आपल्याला अर्थक्वेक बघायला भेटतात, टेक्टॉनिक मुवमेंट्स बघायला भेटतात आणि व्होल्कॅनिक एक्सप्लोजन्स बघायला भेटतात. सो जिथे जिथे आपल्याला व्होल्कॅनिक एक्सप्लोजन बघायला भेटतील तिथे तिथे आपल्याला सी माउंट्स जास्तीत जास्त बघायला भेटतील. ओके, गोईंग फॉरवर्ड. नेक्स्ट इज सबमराईन कॅनन. आता सबमराईन कॅननमध्ये बघा, आता सुरुवातीला आपण जमिनीवर दॅट इज कॉन्टिनेंटल प्लेटवर जे सापडतं आपण ते बघू, आणि मग त्याला आपण ओसिनिक प्लेटवर जे सापडतं त्याच्याशी रिलेट करू. सी कॅनियन काय असते? सी ही जी फिगर आहे राईट, ही फिगर इट इज अ कॅनियन, दिस इज जॉर्ज, दिस इज व्हॅली. कॅनियन फिगर काय असते? ही एकदम डीप जॉर्ज असते, ठीक आहे, एस्पेशली वन विथ अ रिवर फ्लोविंग थ्रू इट. ही जी फिगर आहे ही कॅलोराडो रिवर आहे, आणि कॅलोराडो रिवरच्या आजूबाजूला आपल्याला ही कॅनन बघायला भेटते. आता ही कॅनन बघा कशी आहे, ठीक आहे, कशी आहे? स्टेप्ड आहे, स्टेप्ड कॅनन बघायला भेटतं इथे. आता स्टेप्ड कॅनन कुठे बघायला भेटते? आपल्याला सेडिमेंटरी बेसिन्समध्ये बघायला भेटते. सेडिमेंटरी, हे बघा, हे जे दगड आहेत इथे, हे दगड आपल्या सह्याद्रीमध्ये सापडणाऱ्या काळ्या दगडासारखे नाही आहेत, राईट, सेडिमेंटरी आहेत. हे आपण कवर केलेलं आहे, प्लीज मागचे जे एक लेक्चर्स असतील ते जा आणि एकदा रिवाईज करा. जॉर्ज, जॉर्ज म्हणजे काय असते? ही खूप स्टीप असते, नॅरो असते, आणि त्याला रॅव्हन्स पण म्हणतात. सी मी कॅनियनचं एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला. कॅनियन ही अशी असते, ठीक आहे, आणि जॉर्ज कशी असते? जॉर्ज एकदम उभी असते, नॅरो असते, आणि ही अशी असते. सो तुम्हाला लक्षात येईल कॅनियनचं बेसिन थोडं ब्रॉड आहे, जॉर्जचं बेसिन बारीक आहे. कॅनियनच्या स्लाइड्स कशा आहेत? थोड्या स्लोपी आहेत, उतार कमी आहे त्यांचा, पण जॉर्जचा एकदम स्टीप असतो, ऑलमोस्ट उभ्या असतात त्याच्या साईड्स. थर्ड आहे व्हॅली. व्हॅलीमध्ये काय असतं? आपल्याला माहिती आहे दोन्ही साईडला डोंगर किंवा हिल्स असतात, आणि मधून आपल्याला एक व्हॅली असते. ते व्हॅलीमधून कधी कधी काय होतं आहे, तिथून नदी वाहत जाऊ शकते. हे एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे. आता आपण सबमरीन कॅनियन जो आपला टॉपिक आहे त्याच्याकडे येऊया. सबमराईन राईट, समुद्रसपाटीच्या खालती पाहिजे आपल्याला, सॉरी समुद्राच्या खालती हवेत. समुद्राच्या खालती जे कॅनियन्स आहेत, समुद्राच्या खालती ज्या चरा आहेत, दरी आहेत, त्याला आपण सबमराईन कॅनियन्स बोलतो. सगळ्यात पहिले तुम्ही हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता हे कुठे सापडतात ते बघा. हे कुठे सापडतात? कॉन्टिनेंटल शेल्फवर सापडतात. कॉन्टिनेंटल शेल्फपासून ते कॉन्टिनेंटल स्लोपपर्यंत जातात, आणि कॉन्टिनेंटल स्लोपपासून मग ते कॉन्टिनेंटल राईजपर्यंत जातात, आणि संपतात कुठे? ते ऑलमोस्ट ॲबिझल प्लेनला ते संपतात आहेत, ठीक आहे. हा जो पोर्शन आहे, ही जी चर तुम्हाला दिसते आहे, दरी दिसते आहे, त्याला आपण कॅनियन, सबमराईन कॅनियन म्हणतो. याच्यावर क्वेश्चन्स कसे कसे येतील बघा. ही कुठे सापडते आहे? शेल्फवर आहे, स्लोपवर आहे, राईजवर आहे, आणि संपते कुठे? ॲबिझल प्लेनला येऊन संपते आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ही कशी आहे? पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे? राईट, सी कोस्टलाईनला पॅरलल असा जो शब्द असतो तर ती अशी असते. ती कशी आहे? अशी आहे, राईट, म्हणजे ती काय? परपेंडिक्युलर आहे. इट इज परपेंडिक्युलर टू दी कोस्ट. सेकंड थिंग, आता इथे बघा, इथून एक नदी येते आहे, राईट. ही नदी येते, ही नदी काय करते? येताना सोबत सेडिमेंटेशन घेऊन येते, दगड घेऊन येते, आणि जेव्हा ही नदी याच्यामध्ये जाते तेव्हा ह्या दगडांनी काय होतं? याचं इरोजन होतं. इथे खड्डे पडायला सुरुवात होते दगडांमुळे. खड्डे पडता, आणि सगळ्यात शेवटी हे जे दगडं असतील किंवा जी माती असेल किंवा जे सेडिमेंटेशन असेल ते इथे स्प्रेड आउट होऊन जातं आहे, ठीक आहे. इथे सॉरी, इथे आपल्याला काय बघायला भेटतं आहे? कोन बघायला भेटतं आहे. कोन आणि फॅन्स सध्या तुम्ही राहू द्या, त्याच्याकडे नका लक्ष देऊ. फक्त एवढं लक्ष द्या की सबमराईन कॅनन्स मोस्ट प्रोबॅबली कशामुळे बघायला भेटतात? एक रिव्हरचं इरोजन होतं. रिव्हर जे सेडिमेंटेशन आणतं त्या रिव्हरच्या सेडिमेंटेशनमुळे इरोजन होतं, आणि इरोजनमुळे हे आपल्याला सबमराईन कॅनन्स बघायला भेटतात. सी तसं बघायला गेलं तर सबमराईन कॅनन्सच्या फॉर्मेशनसाठी एन नंबर्स ऑफ थेरीज आहेत, आणि अजूनही जिओग्राफर्समध्ये किंवा जिओमॉर्फॉलॉजिस्टमध्ये अजूनही एकमत झालेलं नाही आहे. म्हणून सध्या तरी, आणि आपल्या बुकमध्ये NCERTमध्ये ही थेरी दिलेली आहेत, म्हणून आपण याच्यासोबतच जाणार आहोत, ठीक आहे. ओके, सबमरीन कॅनियनबद्दल आता आपण थेरी बघून घेऊ. जसं आपण बघितलं ते आपल्याला कुठे कुठे सापडतात? कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप वरती आपल्याला सापडतात, कॉन्टिनेंटल राईजवर सापडतात, आणि संपतात कुठे ते आपण बघितलं, येस, ॲपिझल प्लेन्सवर ते संपतात आहे. अलॉंग दी माउथ ऑफ दी लार्ज रिव्हरच्या माउथला ते आपल्याला सापडतात, जसे की नाईल्स, इंदस, गंगा, ब्रह्मपुत्रा, अँड जे कुठले तुम्हाला नावं माहिती असतील ते. देन हडसन कॅनियन इज द बेस्ट नोन कॅनियन इन द वर्ल्ड. हडसन कॅनियनबद्दल आपण पुढे बघूच, तरी तुम्हाला माहीत असेल कुठे आहे तर एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हडसन कॅनियन इज द बेस्ट नोन कॅनियन इन द वर्ल्ड. आता काही टाईप्स आहेत, हे टाईप्स शक्य तुम्हाला विचारणार नाही एक्झामला, पण राहू देतात आपल्यासोबत ते. बरं, व्हॉट आर द टाईप्स? सगळ्यात पहिले एक येते ओसिनोग्राफर कॅनियन नियर दी न्यू इंग्लंड. न्यू इंग्लंड म्हणजे काय? हा अमेरिकेचा पार्ट येतो, USA चा पार्ट येतो न्यू इंग्लंड.
सो फर्स्ट टाईप आहे ओसिनोग्राफर कॅनियन, दुसरी टाईप येते इंदस लाईक कॅनियन आणि तिसरी येते हडसन लाईक कॅनियन. बरं, आता ओसिनोग्राफर कॅनियन म्हणजे काय असते, ही एकदम स्मॉल जॉर्ज असते आणि इट इज अलॉंग दी एज ऑफ दी कॉन्टिनेंटल शेप. जशी आपण बघितली तशीच, फक्त ही स्मॉल असते, पण याची डेप्थ खूप जास्त असते. ठीक आहे, छोटी असते पण डेप्थ खूप जास्त असते. ओसिनोग्राफर कॅनियन ही कुठे बघायला भेटते आपल्याला, इंग्लंडच्या इथे बघायला भेटते आहे आपल्याला. त्याच्यानंतर जी नेक्स्ट आपल्याला बघायला भेटते ती आपल्याला ॲट दी अलॉंग दी माउथ ऑफ दी रिव्हर बघायला भेटते, अलॉंग दी माउथ ऑफ दी रिव्हर. आणि ही कशी असते, खूप पसरलेली असते, खूप एक्सटेंडेड रिजनमध्ये ती पसरलेली असते. झैरे नदी, मिसिसिपी नदी किंवा आपली इंदस जी नदी आहे तिथे आपल्याला हे बघायला भेटतं आहे. ठीक आहे, आणि दुसरी जी असते ती असते डेंड्रेटिक ॲपिरन्स. आपण जेव्हा नदी कशी वाहते एखाद्या जमिनीवरून, तेव्हा आपण डेंड्रेटिक अप्रोच बघितला होता, डेंड्रेटिक फॉर्मेशन बघितलं होतं. सी डेंड्रेटिक फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते, सी कसं असतं आहे, हे असं राईट, एक काइंड ऑफ असं वाटतं की झाडाचे मुळं आहेत, राईट, असं आपण बघितलेलं ना. रिव्हर अशी फ्लो होते किंवा रिव्हर अशी एकत्र येते आणि डेल्टा रिजनमध्ये सुद्धा डेंड्रेटिक डेल्टा पण असतो. सो डेंड्रेटिक ॲपिरन्स आपल्याला जमिनीखाली किंवा समुद्राच्या पाण्याखाली आपल्याला बघायला भेटते. आता ही जी हडसन रिव्हर आहे, जी हडसन रिव्हर, इट इज द लार्जेस्ट कॅनियन इन द वर्ल्ड. इट ऑकर्स इन द बेरिंग सी ऑफ द अलास्का. ठीक आहे, आता त्या हडसन कॅनियन इट इज मेड अप ऑफ द 3 कॅनियन्स, बेरिंग, ठीक आहे, प्रिबिलोफ अँड झेमचुंग कॅनियन. ठीक आहे, नावं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही बघा ते काय आहे, पण स्पेलिंग लक्षात ठेवा, इट विल वर्क फॉर अस. सो हडसन रिव्हर. आता बेरिंग कुठे आहे, बेरिंग जर तुम्हाला सांगायचं झालं, सी सपोज हा असा आहे कॅलिफोर्निया आणि मग असा येतो आहे अमेरिका, त्यानंतर इथे येतो आहे फ्लोरिडा आणि त्याच्यानंतर असा येतो आहे अमेरिका. आणि अमेरिका आपल्याला माहिती आहे, अमेरिकेचा कॅनडा, सी इथे येणार कॅनडा, कॅनडाच्या इथे येणार मग अलास्का. ठीक आहे, आता ह्या अलास्काच्या इथे आजूबाजूला ना काय आहे, बेरिंग स्ट्रेट आहेत. आणि मग इथे काय येतं आहे, रशिया येतो आहे. सो ह्या बेरिंग स्ट्रेट आहे ना, ह्या बेरिंग स्ट्रेटमध्ये आपल्याला काय बघायला भेटते, हडसन रिव्हर बघायला भेटते. तरी तुम्ही एकदा गुगल करा आणि गुगलवर एकदा व्यवस्थित ही कुठे आहे एक्झॅक्टली बघून घ्या. ओके, नेक्स्ट इज अटोल. अटोल म्हणजे काय असतं, सी तुम्हाला माहिती आहे कोरल रीफ, जे आपण सगळ्यात जो पहिली इमेज आपण जी बघितली टायटल पेजवर ती कसली होती, येस, कोरल रीफची होती. सो हे कोरल रीफ्स आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ बघायला भेटतात. कोरल रीफ्स कसे असतात, एक साधे कोरल रीफ असतात, त्यानंतर फ्रिंजिंग रीफ असतात, त्याच्यानंतर अटोल असतात. आपण सध्या अटोलबद्दल बघत आहोत. जेव्हा आपण स्पेसिफिकली कोरल रीफबद्दल बघू तेव्हा आपण हे सगळे टाईप ऑफ कोरल रीफ आपण बघूया. सी हे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे इथे नोटीस करण्यासारखी, की ट्रॉपिकल ओशन हा शब्द लक्षात ठेवा, कारण मोस्ट ऑफ दी जे कोरल्स आहेत ते ट्रॉपिकल ओशनमध्ये सापडतात आणि ट्रॉपिक्सच्या बाहेर जसं जसं आपण जातोय तसं तसं त्यांची संख्या खूप कमी होत जाते. दो सायंटिस्ट किंवा रिसर्चर्स असं सांगतात की आर्टिक ओशनमध्ये आणि अंटार्क्टिक ओशनच्या एकदम डीपला सुद्धा आपल्याला कोरल सापडतात आहेत. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण असंच म्हणणार की कोरल्स हे आपल्याला ट्रॉपिकल ओशन्समध्येच सापडता आहेत. ओके, ओनली इन ट्रॉपिकल ओशन. बरं, अटोल आपल्याला कुठे सापडतात, सी अटोल्स आपल्याला ट्रॉपिकल ओशन्समध्ये सापडतात आणि त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलेलं असतं, त्यांच्यामध्ये असतं येस कोरल रीफ असतं सराउंडिंग अ सेंट्रल डिप्रेशन. ठीक आहे, आता बघा अटोल हे काय आहे, हे एक लँडफॉर्म आहे आणि लँडफॉर्म कसं आहे की सी हे इथे मध्ये एक डिप्रेशन असतं, इथे खड्डा असतो, त्याच्यामध्ये पाणी असतं. इथे सी जसं तुम्ही बघताय इथे बोट ये जा करू शकता आणि त्याच्या आजूबाजूला ही काइंड ऑफ जमीन तयार झालेली असते आणि ह्या जमिनीवर काय भेटतं आहे आपल्याला, कोरल रीफ बघायला भेटतात ते. ठीक आहे, सो काय म्हणजेच काय, इथे खड्डा आणि खड्ड्याच्या आजूबाजूला कोरल रीफ, याला काय, ह्या स्ट्रक्चरला आपण काय बोलतो, अटोल्स बोलतो. आणि कधीकधी ह्या अटोल्समध्ये एक ओपनिंग असतं, त्या ओपनिंगमधून नॅव्हिगेशन पॉसिबल असतं. ठीक आहे, याचा टुरिझमसाठी खूप छान उपयोग आहे. आपला जे लक्षद्वीप आयलंड्स आहेत आपले, लक्षद्वीप आयलंड, ठीक आहे, लक्षद्वीप घ्या किंवा मालदीव्स घ्या, मग मोस्टली आपण लक्षद्वीपबद्दल बोलूया कारण हा आपल्या इंडियाचा पार्ट येतो आहे. सो लक्षद्वीप आयलंडमध्ये मोस्ट प्रपोर्शनमध्ये आपल्याला अटोल्स बघायला भेटतात. त्याच्यामुळे लक्षद्वीपचं टुरिझम पोटेन्शियल खूप जास्त आहे, जे अजून आपण हार्नेस केलेलं नाही आहे. ओके, सो गोईंग फॉरवर्ड, हा शेवटचा पार्ट येतो आहे बँक, शोल आणि रीफ हे सुद्धा एक कोरल रीफचाच पार्ट आहे, ते आपण बघू नंतर. बरे, आता बघा बँक, शोल आणि रीफ हे काय आहेत, हे दीज आर लँडफॉर्म्स अँड दीज आर हॅपनिंग ड्यू टू दी इरोजनल, डिपॉझिशनल अँड दी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ दी एजंट्स. सेकंड थिंग, दीज आर डायस्ट्रॉपिक ओरिजिन म्हणजे काय,
अर्थ मुवमेंट, जे टेक्टॉनिक मुवमेंट्स असतात त्या दोन प्रकारे आपण हे करतो, इपिओरिजेनिक आणि ओरिजेनिक. त्याच्यानंतर जे असते ते त्या दोन टाईप झाल्यात. आणि दुसरी टाईप असते डिॲस्ट्रॉपिक. डिॲस्ट्रॉपिक मुवमेंट म्हणजे काय, जी प्लेट असतात आपल्या, कॉन्टिनेंटल प्लेट असेल किंवा ओशनिक प्लेट असतील ना, त्याच्या मूव्ह होतील त्याला आपण काय बोलतो, डिॲस्ट्रॉपिक मुवमेंट्स आपण बोलतो. सो जेव्हा केव्हा आपल्याला अप्पर पार्ट ऑफ इलेव्हेशन जेव्हा भेटेल, जसं आपण समुद्र सपाटी असेल त्याच्यावर थोडेफार आपल्याला अप्पर पार्ट भेटेल, सो तिथे तिथे आपल्याला काय भेटतात, बँक भेटतात, शोल्स भेटतात आणि थोड्याफार प्रमाणात आपल्याला रीफ भेटतात. ते आता आपण स्पेसिफिक आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जाऊया. बघा, बँक म्हणजे काय असतंय, बँक आपल्याला माहिती आहे, बँक इन अन ॲव्हरेज तुम्ही एक लक्षात ठेवा मराठीमध्ये हवं असल्यास, बँक म्हणजे काय असतंय, कोस्ट लाईन असते. ठीक आहे, जमिनीचा थोडाफार एरिया असतो. फक्त आता इथे मॅटर काय करतं आहे, गोष्टी चेंज कशा होतात की ते समुद्र सपाटीच्या किती खालती आहेत आणि किती वरती आहेत. लेट्स सी बँक्स आर फॉर्म्ड ॲज द रिझल्ट ऑफ इरोजनल अँड द डिपॉझिशनल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच गरज नाही आहे. दीज आर फ्लॅट टॉप्ड इलेव्हेशन लोकेटेड इन द कॉन्टिनेंटल मार्जिन. कॉन्टिनेंटल मार्जिन तुम्ही राहू द्या, तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, दीज आर द फ्लॅट टॉप्ड इलेव्हेशन. डेप्थ ऑफ वॉटर हिअर इज शॅलो बट इनफ फॉर नेव्हिगेशन पर्पजेस. डेप्थ ऑफ वॉटर कशी आहे, इथे कमी आहे पण ॲटलिस्ट नेव्हिगेशन आपण इथे करू शकत आहोत. डॉगर बँक इन दी नॉर्थ सी कुठे आहेत, डेन्मार्क आणि स्वीडन, फिनलंड आणि नॉर्वे. हां, या दोघांच्या, स्वीडन, फिनलंड आणि नॉर्वे आणि डेन्मार्क या दोघांच्या मध्ये आपल्याला काय बघायला भेटतो, नदन सी बघायला भेटतोय. त्याच्यानंतर या नदन सीवर काय सापडते आपल्याला, डॉगर बँक सापडते. त्याच्यानंतर ग्रँड बँक कुठे सापडते आपल्याला, नॉर्थ वेस्टर्न अटलांटिकच्या इथे. ही खूप महत्त्वाची आहे, जी आपल्या न्यू फाउंडलँडच्या इथे सापडते. या दोन्ही यांचं लोकेशन तुम्ही गुगल मॅपवर एकदा बघून घ्या. आता महत्त्वाचं काय आहे, बँक का महत्त्वाचे पडतात, कारण हे बँक दीज आर दी फिशरीज ऑफ दी वर्ल्ड. खूप जास्त प्रमाणामध्ये इथे आपल्याला फिशरीज बघायला भेटतात. सी वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन काय आहे की इथे खूप जास्त प्रमाणात फिश बघायला भेटतात, कारण इथे कोल्ड करंट आणि वॉर्म करंट एकत्र येतात. कोल्ड ओसिंग करंट आणि वॉर्म ओसिंग करंट जेव्हा जिथे जिथे एकत्र येतात तिथे तिथे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला काय बघायला भेटते, ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मासे बघायला भेटतात. ते मासे का बघायला भेटतात हे अगेन आपण कोरल रीफच्या वेळेस बघू, कारण मग तुम्हाला फायटोप्लॅन्क्टन वगैरे काय ते सांगावं लागेल. पण सध्यासाठी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जिथे जिथे कोल्ड ओसिंग करंट अँड वॉर्म ओसिंग करंट जिथे जिथे एकत्र येतात तिथे तिथे खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला फिशरीज बघायला भेटते. आता फॉर एक्झाम्पल घ्या डॉगर बँकचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर तिथे दोन करंट एकत्र येतात. कुठले आहेत, सगळ्यात पहिले नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट. ठीक आहे, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट एकत्र येते, प्लस तिथे आर्टिक ओसिन आहे. सो तिथे दुसऱ्या कोल्ड करंटची तशी गरज नाही आहे, पण जर हवंच असेल लॅब्राडोर करंट येतो तिथे आणि ग्रीनलँड करंट पण तिथे आहेच आपल्याकडे. ग्रँड बँकचं एक्झाम्पल घ्या, ग्रँड बँकमध्ये बघा अगेन अटलांटिक ड्रिफ्ट असते, इकडून बेरिंग स्ट्रीटमधून हे येतं आहे, राईट. सो इथे आपल्याला काय बघायला भेटते मग, कोल्ड आणि वॉर्म करंट एकत्र येते आणि फिशरी आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघायला भेटते. आणि बँकचं महत्त्व त्याच्यामुळे आहे कारण बँक जास्तीत जास्त प्रमाणात फिशरीज प्रोव्हाइड करते आणि म्हणून इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स जास्त आहे, म्हणून आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. सो बँक आहे, बँक फ्लॅट टॉप्ड इलेव्हेशन, पण नॅव्हिगेशन आपण करू शकतो जरी ते पाण्याखाली असेल तरी. ओके, नेक्स्ट आहे शोल. ही जी फिगर आहे ती शोलची आहे. शोलमध्ये बघा इथे लँड आहे, इथे सुद्धा लँड आहे, पण मध्ये एक पॅसेज आहे. पण या पॅसेजमध्ये आपण नेव्हिगेशन तसं म्हणत नाही करतायत कारण इट इज डेंजरस टू दी नेव्हिगेशन. जर एखादी मोठी बोट येऊ शकत नाही, इकडनं येऊ शकत नाही आणि इकडनं येऊ शकत नाही, सो दीज आर डेंजरस टू दी नेव्हिगेशन. एकदा आपण वाचून घेऊया. सी अ शोल इज अ डिटॅच्ड इलेव्हेशन. ह्या लँडपासून हे डिटॅच्ड आहे, पण त्याची डेप्थ कशी आहे, शॅलो आहे, मॉडरेट हाईट आहे आणि दीज आर डेंजरस टू दी नेव्हिगेशन. लास्ट आपला आहे रीफ. ही जी रीफ आहे ती आहे आपली रीफ काय हे हे काय आहे, अगेन हा जो पूर्ण पोर्शन आहे हे काय आहे, दीज आर दी कोरल रिफ्स. सो दीज आर प्रीडॉमिनंटली ऑर्गॅनिक डिपॉझिट्स. कोरल रिफ्स ऑर्गॅनिक डिपॉझिट्स असतात आणि दीज आर असोसिएटेड विथ दिस सी माउंट्स आणि गयोट. सपोज हा आपला सी माउंट आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला इथे काय बघायला भेटेल, रीफ बघायला भेटतील, रीफ फॉर्मेशन इथे होणार आहे. त्याच्यानंतर लार्जेस्ट रीफ कुठे सापडते, क्वीन्सलँड कोस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया. सो सपोज हा ऑस्ट्रेलिया आहे, इथे क्वीन्सलँड येतं आणि इथे या पोर्शनमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे, कोरल रीफ बघायला भेटेल इकडे तुम्हाला. ठीक आहे, ओके.
कोरल रीफ कुठली तिथे बघायला भेटते की द ग्रेट बॅरियर रीफ बघायला भेटेल. डोंट वरी, आपण कोरल रीफच्या लेक्चरमध्ये ते एकदम एक्सटेन्सिव्हली कवर करू. नाव सी अगेन, कोरल रीफ कसं असतं, कधी कधी जमिनीच्या वरती येतात ते, जसं जसं भरती आणि ओहोटी असेल राईट, तसं तसं ते समुद्र सपाटीच्या वरती येतात आणि कधी कधी जातात. सो दॅट्स वाय दीज आर डेंजरस, दीज आर नॉट सेफ फॉर दी नेव्हिगेशन. ओके, नाव लास्टली व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द ओशनिक रिलीफ. ओशनिक रिलीफचं गरज काय बघायची राईट. सगळ्यात पहिल्यांदा इट कंट्रोल्स द मोशन ऑफ द सी वॉटर. स्पेसिफिकली वी आर टॉकिंग अबाउट दी ओशनिक करंट. ओशनिक करंटची मोशन ते कंट्रोल करतात. सी इथे त्यांनी दिलेलं आहे करंट तिथे कंट्रोल करतात. कॉजेस मेनी व्हेरिएशन्स इन बोथ ओशिन्स अँड दी ॲटमॉस्फिअर. आपल्याला माहिती आहे ओशन कोल्ड असेल, ओशन करंट कोल्ड असेल किंवा वॉर्म असेल ते ॲटमॉस्फिअरला मॅटर करतात आणि ॲटमॉस्फिअर ह्युमन बिंगला मॅटर करतं. त्याच्यामुळे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. आणि लास्टली जे बॉटम रिलीफ स्ट्रक्चर आहे ओशनचं ते नेव्हिगेशन आणि फिशिंगला मॅटर करतं. फिशिंगसाठी आपण बघितलं कसं मॅटर करते, अगेन नेव्हिगेशनसाठी सुद्धा आपण बघितलं आहे कसं मॅटर करते राईट. जो टँकर असतील आपले मोठे मोठे टँकर असतील ते 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 किती डीप जाऊ शकतील याच्यावर खूप मॅटर करते. ठीक आहे. त्याच्यानंतर फिशिंग आपण बघितलेलं. फिशिंग तुम्हाला मी सांगितलेलं की फिशिंग आपल्याला कुठे जास्त आपण करू शकतो, इथे कॉन्टिनेंटल शेल्फवर आपण सगळ्यात जास्त फिशिंग करू शकतो. त्याच्यामुळे ओशनिक रिलीफ स्ट्रक्चर रीड करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके ओके. सो येस, लास्टली सी गाईज, माझी एक कंप्लेंट आहे तुमच्याकडून की तुम्ही व्हिडिओ बघत जरी असाल पण ती शेअर करत नाही आहेत आणि लाईक करत नाही आणि कमेंट्स देत नाही आहेत. सी तुम्ही जोपर्यंत आम्हाला कमेंट्स देऊन तुमची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल तोपर्यंत आम्हाला सांगत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जे हवं आहे ते करू शकत नाही. आणि याच्यामुळे होतं काय, आपल्या दोघांचीही प्रगती इथे होऊ शकत नाही. सो आय रिक्वेस्ट यू, सो प्लीज टू लाईक इट, शेअर इट and provide your comments, at least provide your comments below the section. All right, thank you very much.